हॅलो बच्चों, कालच्या लेक्चरला आपण मॅथ सेकंडचा चॅप्टर फर्स्ट सिमिलॅरिटी यामध्ये बेसिक प्रपोर्शनलिटी थेरम अँड अँगल बायसेक्टर थेरम हे दोन थेरम आपण काल पाहिले बरोबर. आज आपल्याला घ्यायचं आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, टेक्स्टबुक मध्ये सेंटेन्स पहा या थेरमशी रिलेटेड. द रेशिओ ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सव्हर्सल म्हणजेच काय, ट्रान्सव्हर्सल थ्रू तयार झालेल्या इंटरसेप्टचा रेशिओ बाय थ्री पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन. आता या सेंटेन्सचा मीनिंग काय आहे, जर थ्री पॅरलल लाईन्स असतील तर फर्स्ट ट्रान्सव्हर्सलने तयार झालेला इंटरसेप्ट, आता इथे T1 ट्रान्सव्हर्सल थ्रू क्रिएट झालेला फर्स्ट इंटरसेप्ट AB, सेकंड इंटरसेप्ट BC अँड T2 ट्रान्सव्हर्सल थ्रू PQ फर्स्ट इंटरसेप्ट, QR सेकंड इंटरसेप्ट. मग आपलं सेंटेन्स काय आहे, द इंटरसेप्ट मेड बाय फर्स्ट ट्रान्सव्हर्सल थ्रू क्रिएट झालेल्या इंटरसेप्टचा रेशिओ म्हणजेच AB अपॉन BC इज इक्वल टू द रेशिओ ऑफ मेड बाय अनदर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे सेकंड ट्रान्सव्हर्सल थ्रू तयार झालेल्या रेशिओला कसा असतो, इक्वल. मग सेकंड ट्रान्सव्हर्सल आहे T2, त्याद्वारे क्रिएट झालेल्या इंटरसेप्ट PQ आणि QR म्हणजे फर्स्ट ट्रान्सव्हर्सलचा इंटरसेप्टचा रेशिओ हा सेकंड ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेप्टच्या रेशिओला कसा दाखवायचा आपल्याला, इक्वल. ओके, मग आता यामध्ये गिवन काय येणार, लाईन M पॅरलल लाईन N पॅरलल लाईन N. ओके, देन T1 अँड T2. T1 इज फर्स्ट ट्रान्सव्हर्सल, T2 इज सेकंड ट्रान्सव्हर्सल. प्रूफ काय करायचंय आपल्याला, इफ दिस कंडिशन थ्री पॅरलल लाईन्स असतील, ट्रू ट्रान्सव्हर्सल असतील तर फर्स्ट ट्रान्सव्हर्सल थ्रू क्रिएट झालेल्या इंटरसेप्टचा रेशिओ मीन्स AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR. हे आपल्याला प्रूफ करायचंय. मी कन्स्ट्रक्शन घेतलं इथं, जॉईंट द CP पार्ट मी जॉईंट केलेला आहे. ओके, आता प्रूफ पहा, इथे पहा, इन ट्रायंगल ACP इफ M इज पॅरलल टू L, जर M पॅरलल L असेल, देअरफॉर BD इज पॅरलल टू AP. जर हा टोटल L आणि M पॅरलल असेल तर BD ही AP ला काय असणार, पॅरलल असणार. ओके, का, कारण इथं BDQ हा बिटवीननेस आहे. देअरफॉर या स्टेटमेंट नुसार AB अपॉन CB इक्वल PD अपॉन DC. इथं प्रूफ येणार बाय BPT मीन्स बेसिक प्रपोर्शनलिटी थेरम. काल आपण BPT घेतला पहा, म्हणजेच काय, एका साइडला पॅरलल असलेली लाईन उरलेल्या दोन साइडला जर दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर त्या दोन साइडला ती काय करते, प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. म्हणजे AB अपॉन, सपोज एवढाच पार्ट आहे, AB अपॉन CB अँड PD अपॉन CB. ओके, देन सेकंड, इन ट्रायंगल PCR घेतला मी आता, PCR इफ M इज पॅरलल टू N, that time DQ इज पॅरलल टू CR. जर टोटल M पॅरलल असेल तर DQ हा हाफ पार्ट हा CR ला पॅरलल असू शकतो. देअरफॉर DQ इज पॅरलल टू CR. देअरफॉर सपोज एवढाच पार्ट आहे, मग PCR मध्ये DQ पॅरलल टू CR म्हणजे एका साइडला पॅरलल आहे ट्रायंगल मध्ये PC आणि PR, या दोन साइडला D आणि Q मध्ये जर इंटरसेक्ट करत असेल तर त्या
दोन साईडचा जो रेशिओ आहे म्हणजे PD अपॉन CD, PD अपॉन CD इक्वल टू PQ अपॉन QR. इथं पुन्हा बाय BPT. ओके. बीपीटी थेरम काय सांगतो, ट्रायंगलच्या कुठल्याही एका साइडला पॅरलल असणारी लाईन उरलेल्या दोन साइडला म्हणजे पीसी आणि पीआर ला जर दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ती त्या दोन साइडला काय करते, प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. ओके. म्हणजेच पीडी अपॉन सीडी इक्वल टू PQ अपॉन QR. हे आहे स्टेटमेंट नंबर फर्स्ट, हे आहे स्टेटमेंट नंबर सेकंड. ओके. आता पहा इथे PDDC आणि PDDC म्हणजे फर्स्ट स्टेटमेंटचा राईट पार्ट आणि सेकंड स्टेटमेंटचा लेफ्ट पार्ट, हे दोन पार्ट जर सेम असतील तर हे दोन पार्ट सुद्धा कसे असणार, सेम. ओके. राईट लेफ्ट सेम असेल तर इथला लेफ्ट राईट सुद्धा कसं असणार, सेम. देअरफॉर AB अपॉन CB इक्वल टू PQ अपॉन QR. AB अपॉन CB इक्वल PQ अपॉन QR. ओके. हा झाला आपला 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता याच्यावर क्वेश्चन कसा येऊ शकतो पहा, या थेरमवर डिपेंड क्वेश्चन तुम्हाला याच ठिकाणी दिलेला आहे. पहा इथे पेज नंबर 12 वर ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. पहा खाली लास्ट पहा तिथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. क्वेश्चन मध्ये इंडिकेट केलेला आहे AB पॅरलल टू CD पॅरलल टू EF. देन some measurements are given, means AB parallel to CD parallel to EF. 3 lines are parallel. Then this line is first transversal, this line is second transversal. आणि आपला ट्रान्सव्हर्सल 3 लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सलचा थेरम काय सांगतो, फर्स्ट ट्रान्सव्हर्सल थ्रू क्रिएट झालेल्या इंटरसेप्टचा रेशिओ म्हणजेच काय, फर्स्ट ट्रान्सव्हर्सल AE त्याद्वारे AC हा फर्स्ट इंटरसेप्ट आहे आणि CE हा सेकंड इंटरसेप्ट आहे. तो कशाला इक्वल असणार, सेकंड ट्रान्सव्हर्सल थ्रू क्रिएट झालेल्या रेशिओला म्हणजे BD अपॉन DF. इथं प्रूफ येणार 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. हे सेंटेन्स लिहायचे. आता पहा AC चं मेजरमेंट दिलेलं आहे ते 5.4. then measurement of CE 9 is equal to measurement of BD 7.5 and find the DF, cross multiply. Therefore DF is equal to 9 into 7.5 upon 5.4 is equal to 9 into पॉइंट कॅन्सल करायचा म्हणजे इथे इंटू 10 into 10 means 75 upon 54. 9 1 9 6 ओके is equal to 75 upon 6. आता इथे आन्सर कसं येणार पहा, 75 divided by 6. 6 1 6, 1 remaining 5, 6 2 12, remaining 3 and 6 5 30, मतलब 12.5. आंसर इज 12.5. तुम्ही ऍक्टिव्हिटी टेक्स्टबुक मध्ये फिल करू शकता. ओके. आता सेकंड ऍक्टिव्हिटी आहे तुमची पेज नंबर 13. पहा तिथं क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये पहा, इन ट्रायंगल ABC देन BD इज अँगल बायसेक्टर. BD हा अँगल बायसेक्टर दिलेला आहे अँड ED इज पॅरलल टू BC आणि ED ही BC ला काय दिलेली आहे, पॅरलल दिलेली आहे. दोन कंडिशन दिल्यात. दॅट टाइम प्रूफ दॅट AB अपॉन BC इक्वल टू AE अपॉन EB. AB अपॉन BC इक्वल टू AE अपॉन EB. ओके. पहा आता इथे प्रूफ मध्ये याचा प्रूफ इकडे घेते. प्रूफ
फर्स्ट कंडिशन दिलेली आहे BD इज अँगल बायसेक्टर. BD इज अँगल बाय सेक्टर ऑफ अँगल बी. आणि अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आपण काल घेतलेली आहे. ज्या अँगलचा बायसेक्टर असतो त्याच्या अपोजिट साइडला तो डिव्हाइड करतो. अपोजिट साइड आहे AC, त्याचे दोन पार्ट AD आणि DC झालेले दोन पार्ट आणि उरलेल्या दोन साइडचा रेशिओ हा कसा आहे इक्वल. मग काय येणार AD अपॉन DC इक्वल रिमेनिंग फर्स्ट साइड आहे AB अपॉन सेकंड साइड आहे BC. इथे येणार बाय अँगल बायसेक्टर थेरम. हे फुल फॉर्म मध्ये लिहा. ओके. देन सेकंड कंडिशन इज गिवन ED parallel to BC. ED parallel to BC in triangle ABC. ED parallel to BC म्हणजे फर्स्ट साइडला पॅरलल, AB ला E मध्ये इंटरसेक्ट, AC ला D मध्ये इंटरसेक्ट, म्हणजे दोन साइडला टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट. दॅट टाइम द रेशिओ ऑफ these two sides is also equal. म्हणजेच काय येणार इथं AE अपॉन EB इक्वल AD अपॉन BC. इथं काय येणार बाय BPT, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता पहा आपल्याला प्रूफ काय करायचं ABBC. ओके. आणि इथं AEEB ABBC आणि AEEB. पहा आता इथे हा जो पार्ट आणि हा जो पार्ट आहे हा पार्ट सेम आहे. इथला लेफ्ट पार्ट आणि हा राईट पार्ट इक्वल आहे. म्हणजेच हा पार्ट आणि हा पार्ट कसा असणार इक्वल. हा राईट आणि हा लेफ्ट. देअरफॉर AB अपॉन BC इक्वल AE अपॉन EB from फर्स्ट अँड सेकंड. याला इंडिकेट करा फर्स्ट आणि याला इंडिकेट करा सेकंड. ओके. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये पहा. The given below are some triangles and length of the segment. ट्रायंगल दिलेले आहेत, सेगमेंट दिलेले आहे. आयडेंटिफाय इन विच फिगर रे PM इज बायसेक्टर ऑफ QPR. आपल्याला डिटरमाइन करायचे PM इज बायसेक्टर ऑफ QPR. म्हणजे PM हा QPR चा बायसेक्टर आहे की नाही. ओके. मग आता पहा आपण सोल्युशन मध्ये फर्स्ट घेणार आहोत अँगल बायसेक्टरच्या अपोजिट साइड आहे QR. त्याचा दोन पार्ट मध्ये कन्वर्जन QM आणि MR. मग QM अपॉन MR. मेजरमेंट ऑफ QM 3.5 and measurement of MR 1.5 into 10 जर आपण केला 35 upon 15 dividation 5 7 and 5 3. Okay. Then second statement, remaining two side of triangle QP upon RP is equal to measurement of QP 7 and measurement of RP 3. हे आहे फर्स्ट आणि हे आहे सेकंड. फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट वरून फर्स्ट पेयर 7/3 and second is also 7/3. Therefore this part equal to that part. Therefore QM upon MR equal QP upon PR. ओके. कशावरून फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड.
आणि आपला अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो, जर जो अँगल बायसेक्टर आहे त्याच्या अपोजिट साइडच्या पार्टचा रेशिओ उरलेल्या दोन साइडच्या रेशिओला इक्वल असेल तर ती सेगमेंट म्हणजेच पीएम ही अँगल बायसेक्टर असते. मग काय येणार इथे, देअरफोर पीएम इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी. इथं प्रूफ काय द्यायचा आहे, अँगल बायसेक्टर थेरम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन देखो. पहा, अँगल बायसेक्टर आहे की नाही ते ठरवायचे. पीएम इज अँगल बायसेक्टर, येस और नो. मग ज्या अँगल मधून पीएम ड्रॉ केलेली आहे त्याच्या अपोजिट साइडचे दोन पार्ट पीएम अँड एम क्यू. पीएम अपॉन एम क्यू इक्वल मेजरमेंट ऑफ पीएम 6, एम क्यू 8, रेशिओ 2 3 2 4. पुन्हा रिमेनिंग टू साइड्स, फर्स्ट साइड लेटर इथे आहे आर, सॉरी, आर पी अपॉन पी क्यू इज इक्वल टू 7 अपॉन 10. 7 and 10 डिवायडेशन इथे होणार नाही. हे झालं स्टेटमेंट फर्स्ट आणि हे झालं स्टेटमेंट सेकंड. देअरफोर पीएम अपॉन एम क्यू इज नॉट इक्वल PR upon PQ from first and second. इथे 3 upon 4, इथे 7 upon 10. Therefore, PM upon MQ is not equal to PR upon PQ. And if this statement is not equal, that time, therefore, PM is not angle बायसेक्टर ऑफ अँगल पी. इथे पुन्हा प्रूफ हाच द्यायचा आहे, अँगल बायसेक्टर थेरम. जर हे दोन रेशिओ इक्वल असतील तर अँगल बायसेक्टर आहे, आणि जर हे दोन रेशिओ म्हणजे डिवाइड केलेल्या सेगमेंटचे आणि उरलेल्या दोन साइडचा रेशिओ जर इक्वल असेल, दॅट टाइम इक्वल नसेल, दॅट टाइम दिस सेगमेंट इज नॉट बायसेक्टर ऑफ अँगल बायसेक्टर. आता थर्ड क्वेश्चन पहा. इथे मी इथून स्टार्ट करतेय. इथं आर एम अपॉन एम क्यू, आर एम अपॉन एम क्यू मीन्स आर एम अपॉन एम क्यू. मेजरमेंट ऑफ आर एम 4, मेजरमेंट ऑफ एम क्यू 3.6. इथे पॉइंट कॅन्सल करायचं म्हणजे इंटू 10 मीन्स 40 अपॉन 36 इज इक्वल टू 4 10s 40 and 4 9s 36 means 10 upon 9. Then next statement, remaining two sides RP and QP. RP upon QP, measurement of RP 10, measurement of QP 9. Therefore 10 upon 9, 10 upon 9. Therefore PM upon MQ equal RP upon QP. तर तुम्ही पुढे लिहू शकता. And if these two ratios are equal, that time PM is a angle bisector of angle QPR. हे स्टेटमेंट खाली तुम्ही लिहा. Then next question number second, practice set 1.2 मधला क्वेश्चन नंबर सेकंड आपल्याला घ्यायचा आहे.
क्वेश्चन नंबर सेकंड, मी डायरेक्टली फिगर घेते पहा इथे. देन n, then p, then r, then q. मेजरमेंट मी डायरेक्टली इंडिकेट करते. पी आरचं मेजरमेंट दिलेलं आहे त्यांनी 20. ओके. देन मेजरमेंट ऑफ pm is equal to 15. Okay. Then measurement of pq means this total measurement. क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये पहा. मेजरमेंट ऑफ pq 25. देन मेजरमेंट ऑफ nr इथे n आहे आणि इथे m आहे. मेजरमेंट ऑफ nr 8 आणि हे जे आहे pm इकडे येणार 15. ओके. या टाइपचा क्वेश्चन आहे. आणि फाइंड काय करायचंय, टू प्रूफ nm is parallel to rq, yes or no. ओके. देन क्वेश्चन नंबर थर्ड आहे आपला. क्वेश्चन नंबर थर्ड, एंगल बायसेक्टर n, m and p. Then q, measurement of mq 2.5, this measurement 5, this measurement 7, and find this measurement. Okay. Then question number fourth, A, B and C, then P and Q. This angle 60 degree, this angle 60 degree, and to prove is equal to AP upon PB equal AQ upon QC. Okay. Then क्वेश्चन नंबर सेकंड पहा. टेक्स्टबुक मध्ये पहा. इन ट्रायंगल PQR PM 15, PQ 25, PR 20, then NR 8. Then state whether MN is parallel to side RQ. Give reason. Means MN is parallel to RQ, NM is parallel to RQ, yes or no आधी डिटरमाइन करायचंय. and yes तो y, अगर नो तो y. असेल तरीही का, नसेल तरीही का. मग प्रूफ पाहता इथे पहा. मेजरमेंट ऑफ PR टोटल दिलेला आहे. PR इज मेड फ्रॉम PN प्लस NR. PN plus NR is equal to total PR. Measurement of PR 20, measurement of NR 8 plus PN. Therefore, PN is equal to 20 plus होणार minus. Therefore, PN is equal to 12. Okay. Then next, total PQ made from PM plus MQ means PM plus MQ is equal to PQ. Okay. Measurement of PM 15 plus MQ to find.
and total PQ is a 25 plus चा minus means MQ is equal to 25 minus 15. Therefore, MQ is equal to 10. ओके, पहा आता आपण हा फाइंड करून घेतला. याचं मेजरमेंट किती आले आपलं 12. ओके, हा फाइंड करून घेतला. मेजरमेंट किती आले आपलं 10. ओके, मग आता पहा आपल्याला काय डिटरमाइन करायचंय, NM पॅरलल टू RQ. NM पॅरलल आहे की नाही. मग फर्स्ट स्टेटमेंट घेऊया. तो पॅरलल कधी असणार. कन्व्हर्ज ऑफ BPT, कन्व्हर्ज ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो, जर एखादी सेगमेंट दोन साइडला प्रपोर्शन मध्ये डिवाइडेड असेल तर ती थर्ड साइडला काय असते, पॅरलल. जर प्रपोर्शन मध्ये डिवाइड करत असेल म्हणजेच PM अपॉन NR आणि PN अपॉन NR अँड PM अपॉन MQ या दोन्हींचा रेशो जर इक्वल असेल दॅट टाइम NM इज पॅरलल टू RQ. मग आपल्याला रेशो फाइंड करायचा PN अपॉन NR इज इक्वल टू मेजरमेंट आपण PN चं घेतलेलं आहे 12 देन 8 इज इक्वल टू 4 2 ज 4 3 ज. ओके, देन नेक्स्ट PM अपॉन MQ, PM अपॉन MQ इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ PM 15 and measurement of MQ 10. 5 3 ज 5 2 ज फर्स्ट सेकंड. मग या दोन स्टेटमेंट वरून 3/2 3/2 therefore these two parts also equal. Therefore PN upon NR equal to PM upon MQ from first and second. And if segment divide two sides in proportion, first side PR ला डिवाइड केलाय 3/2, सेकंड साइड ला PQ ला डिवाइड केलाय 3/2 मीन्स प्रपोर्शन, रेशिओ सेम म्हणजेच प्रपोर्शन. दॅट टाइम therefore NM पॅरलल टू PR. इथं प्रूफ काय येणार, बाय converge of BPT means basic proportionality theorem. Okay, then next question पहा, टेक्स्ट बुक मध्ये पहा. in triangle MNP NQ is bisector. NQ is bisector of N. NQ हा bisector आहे म्हणजे हे दोन अँगल इक्वल. Then measurement of MEN 5, measurement of MQ 2.5, measurement of NP 7. Then find the QP. Okay. If the angle bisector is formed that time, जर अँगल बायसेक्टर असेल तर आपल्याला माहिती आहे त्याच्या समोरच्या साइडचे दोन पार्ट होतात. दोन पार्ट म्हणजे MQ अपॉन QP या दोन पार्टचा रेशिओ आणि रिमेनिंग टू साइडच्या पार्टचा रेशिओ. रिमेनिंग टू साइड आहेत आपल्या MEN अपॉन PN. इथं प्रूफ येणार बाय अँगल बायसेक्टर theorem. Put the measurement of MQ 2.5 QP to find is equal to measurement of MEN 5, measurement of PN 7. If cross multiply, therefore QP into 5 is equal to 2.5 into 7. Then QP is equal to multiply चा divide means 2.5 into 7 upon 5. पॉइंट कॅन्सल करायचा असेल तर काय होणार इथे, किंवा 5 1 ज 5, 5 0 ज and 5 5 ज means QP is equal to 0.5 into 7.
then QP is equal to 7 5 is 35 आणि पॉइंट एक नंबर म्हणजे इथे येणार युनिट्स. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, टेक्स्ट बुक मध्ये पहा क्वेश्चन काय लिहिलेलं आहे, मी क्वेश्चन लिहिलं नाहीये. The measures of some angles in a figure are given. Measures of some angles means P60, B60. Then prove that AP upon PB and AQ upon QC. पहा आता AP upon PB and AQ upon QC हे जर आपल्याला प्रूफ करायचं असेल तर आपल्याला PQ पॅरलल टू BC दाखवावी लागेल. ओके. कारण PQ जर पॅरलल BC असेल तर BPT नुसार दिस टू रेशिओ इज इक्वल टू दॅट टू रेशिओ. म्हणजे प्रूफ काय करायचं आपल्याला, PQ पॅरलल टू BC. ओके. मग प्रूफ पहा. प्रूफ अँगल APQ इक्वल अँगल PBC इज इक्वल टू 60 डिग्री हे आहे गिवन. ओके. बट दिस अँगल मेड फ्रॉम ट्रान्सव्हर्सल AB. ओके. हे जे दोन अँगल आहेत कसे बनलेले आहेत, AB ट्रान्सव्हर्सल थ्रू अँड देअरफोर दे आर corresponding angle, and if the corresponding angles are equal that time related lines also parallel. 9th मध्ये होतं पहा, corresponding angle जर equal असतील that time therefore PQ is parallel to BC. इथं काय येणार, converge of corresponding angle test. ओके. आजचा लेक्चर आपण इथेच थांबवू, बाकीचं उद्या घेऊया.